श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रेमळ भक्तांनो, थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज तुम्हाला दोन गोष्टी कळणार आहेत. आयुष्यभर चांगलं करूनही दुःख का मिळतं आणि देव खरंच कोणावर प्रसन्न होतो. जर तुम्ही सध्या मानसिक तणावात असाल, आपल्या लोकांकडूनच दुखावले गेले असाल किंवा देवावरचा विश्वास हलत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आपण एक असा मंत्र जप करणार आहोत जो तुमचं मन शांत करेल. कधी कधी आयुष्य खूप विचित्र वाटतं. आपण प्रामाणिक राहतो, सगळ्यांसाठी देत राहतो, स्वतःचा त्याग करतो आणि शेवटी काय मिळतं? एकटेपणा, अपमान आणि मनात एक प्रश्न, मी चुकीचं काय केलं? आपल्या जीवनात जे सुखदुःख येतं ते आपल्या आधीच्या कर्माचं फलित असतं. देव किंवा संत आपला भार हलका करू शकतात, पण पूर्णपणे बदलू शकत नाहीत. म्हणून जे मिळालं आहे ते शांतपणे स्वीकारा. मन भगवंताच्या नामात गुंतवा, तिथेच खरी शांती आहे. जीवनात कधीतरी असा क्षण येतो जेव्हा माणूस पूर्णपणे हतबल होतो. तो देवाला हाक मारतो, व्रत उपास करतो, पण मदत लगेच मिळत नाही. पण एक गोष्ट नेहमी घडते, कोणीतरी अनोळखी किंवा जवळची व्यक्ती अचानक आपल्या मदतीला उभी राहते आणि आपण म्हणतो देवानेच पाठवला असेल हा माणूस. कारण खरंच मदत करणाऱ्या त्या व्यक्तीमागेही ईश्वराची इच्छा आणि प्रेरणा असते. जेव्हा काळ बदलतो, आपण यशाच्या उंचीवर पोहोचतो, तेव्हा आपण त्या कठीण दिवसांना आणि मदत करणाऱ्या लोकांना विसरतो. पण तसं होऊ देऊ नका. वर्षातून एकदा तरी शांतपणे एकटे बसा, त्या सगळ्या लोकांची आठवण काढा ज्यांनी तुमच्या अडचणीच्या काळात हात दिला. मनापासून देवाचे आभार माना आणि एकच निश्चय करा, जसं कुणीतरी माझ्यासाठी उभं राहिलं तसं मीही कुणासाठी उभा राहीन. कारण हीच ईश्वराची खरी व्यवस्था असते आणि ती आपणच पुढे चालवायची आहे. आपण जे करतो ते खरंच कर्तव्य म्हणून करतो का, की कुठेतरी मनात अपेक्षा ठेवून? स्वामी नेहमी एक गोष्ट सांगतात, कर्म करताना मन शुद्ध ठेवा, कारण कर्मापेक्षा कर्म मागचा भाव मोठा असतो. आपण अनेकदा म्हणतो मी इतकं केलं तरी मला काय मिळालं, पण स्वामींच्या दृष्टीने हा विचारच चुकीचा आहे. कारण जिथे मी येतो तिथे अहंकार सुरू होतो आणि जिथे अहंकार सुरू होतो तिथे शांती संपते. स्वामी म्हणतात, देवाला तुमचं कर्तृत्व दाखवू नका, देवाला तुमचं समर्पण दाखवा. श्री श्री स्वामी समर्थ. श्री